वडील वारले, खिशात पैसे नव्हते, आई कामाला जायची आणि आज 25व्या वर्षी 2 कोटींचा इव्हेंट बिझनेस। ही गोष्ट एका अशा मुलाची ज्याचं बालपण गरिबीत गेलं, पण स्वप्न मात्र खूप मोठं होतं। हे आहेत कुमार आलुरे, फाउंडर ऑफ कुमार इव्हेंट्स सोलापूर। लहानपणापासूनच परिस्थिती कठीण होती। शाळा कॉलेजला जायला कधी रिक्षाचे पैसे नसायचे, तर कधी 10 रुपये सुद्धा नसत। 10वीत असतानाच वडील वारले। आज कुमार जिथे उभा आहे ते फक्त आणि फक्त त्याच्या आईच्या कष्टांमुळे। आई कामाला जायची, घर चालवायची आणि मुलाला शिक्षणात कशाचीच कमतरता भासू दिली नाही। त्या काळात वडिलाच्या दारूच्या त्रासामुळे पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या फेऱ्या झाल्या। कुणीतरी मदत करेल का या आशेवर, पण आधार कोणीच दिला नाही। तेव्हाच कुमारने ठरवलं, कुणाच्या आधारावर नाही, मी स्वतःच्या जोरावर उभा राहणार। पहिलं स्वप्न होतं स्वतःचा व्यवसाय उभा करायचा। एक छोटंसं हॉटेल सुरू केलं, पण तिथे लॉस झाला। कुमार खचला नाही, घरोघरी बलून डेकोरेशन करायला सुरुवात केली। जे थोडे पैसे मिळाले ते पुन्हा व्यवसायात गुंतवले। हळूहळू इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये नाव होऊ लागलं। तो एकच नियम पाळत गेला, जे काम घेणार ते पूर्ण जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे। आणि याच प्रामाणिकपणामुळे ग्राहक वाढले, काम वाढलं, विश्वास वाढला। आज कुमार इव्हेंट्स म्हणजे अवघ्या 1.5 वर्षात 2 कोटींचा टर्नओव्हर, एका वर्षात 125 लग्नाचे मोठे इव्हेंट्स, 14 लोकांना थेट रोजगार, सोलापूरमध्ये हायटेक सिटी लेवलचे इव्हेंटमध्ये लागणाऱ्या लोखंडी सेटअपसाठी फॅब्रिकेशनचा नवीन व्यवसाय सुरू केला आणि तोही यशस्वी झाला। आज कुमार फक्त स्वतः मोठा होत नाही, तो फोटोग्राफर, कॅटरिंग, लाईट वेंडर सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातो। कुमार सांगतो, प्रत्येक अडचण एक नवीन संधी घेऊन येते। पुढचं स्वप्न, आईची सगळी स्वप्न पूर्ण करायची, संपूर्ण भारतात व्यवसाय वाढवायचा, माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला माझ्यासोबत मोठं करायचं। आणि हो, या प्रवासात प्रवीण कोंगा हा पार्टनर नेहमी पाठीशी उभा होता। ही गोष्ट फक्त यशाची नाही, ही गोष्ट आहे आईच्या कष्टांना दिलेल्या उत्तराची।